नंदिनीने घेतला खूपच मोठा निर्णय, म्हणजेच काव्य आणि जीवाचं ती लावून देणार आहे लग्न. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे. आणि आता काव्य आणि जीवाने मुद्दामून काही हे लपवून ठेवलेलं नसतं, पण नंदिनी आणि पार्थ मात्र त्या दोघांवर खूपच चिडलेले असतात. खरं तर आता इथे काव्य आणि जीवाची काहीच चूक नसते. घरातील सुख टिकून राहावं किंवा चौघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणूनच त्या दोघांनी हे सगळं गुपित ठेवलेलं असतं. पण आता नंदिनी मात्र खूपच तीव्र जीवाबरोबर वागत असते. आता जीवाला नंदिनी म्हणत असते, दोन प्रेम करणारे जीव एकत्र आलेच पाहिजे. आता नंदिनी काय बोलत असते तिचं तिलाच कळत नसतं. ती आता म्हणत असते, दोन जीव एकत्र मी आणणार आहे. आता मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार आहे. आता नंदिनी असं बोलत आहे पाहून विक्रम नंदिनीकडे येतात आणि म्हणतात, अगं नंदिनी तू काय बोलत आहेस, तुला तर कळतंय का? आता नंदिनी म्हणते, नाही आई बाबा, आपण जी चूक केली ती चूक आपण आता सुधारूया, आपण या दोघांचं लग्न लावून देऊया. आता नंदिनी अशी बोलत आहे पाहून घरातील सगळेच आश्चर्यचकितच झालेले असतात. आता जीवाला तर हे बोलणं तिचं अजिबातच पटलेलं नसतं. आता इकडे वसू आत्या आणि रम्या मात्र चांगल्याच खुश असतात. काय यांना मिळतंय काय कळतच नाही. पण आता जीवा मात्र चांगलाच घाबरलेला असतो आणि टेन्शन मध्ये सुद्धा असतो. आता नंदिनीला म्हणत असतो, अगं नंदिनी नाही, तू चुकीचं बोलत आहेस, नाही असं काही सुद्धा नाही, तू भानावर ये आणि तू काय बोलतेस तुला कळतंय का? आता जीवा खूपच कळकळीने नंदिनीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, अगं नंदिनी माझ्यात आणि काव्यात असं काहीच उरलेलं नाही. आता आम्ही मूव ऑन झालो आहोत. आता आमचं तसंच काही नाही, खरं बोलत आहे मी, माझ्यावर विश्वास ठेव. आता जीवा हे पटवून देत असतानाच नंदिनीला म्हणतो, अगं नंदिनी तिच्याने माझ्यामध्ये आता काहीच नाहीये आणि तिच्यावर प्रेम होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम माझं तुझ्यावर आहे. आता नंदिनी माझ्यावर विश्वास ठेव. आता जीवा असं बोलल्यानंतर नंदिनी खूपच चिडते आणि पटकन जीवाची कॉलर धरते आणि म्हणते, अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही माझ्याबरोबर? आता हे नंदिनीचं असलं वागणं पाहून घरातील सगळे थक्कच झालेले असतात आणि वसुआत त्यांना मात्र चांगलंच हसू येत असतं. आता ही नंदिनी खूपच चिडलेली असते. आता कॉलरला धरूनच म्हणत असते, ते हाताचे ठसे तुमच्या दोघांचे म्हणजे तुमचे आणि काव्याचे होते ना, आणि तुमच्या छातीवर काव्याच्या नावाचाच ठसा होता. तुमच्या आयुष्यातील मिस के काव्या होती आणि तुमच्या आयुष्यातील प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे काव्याच होती आणि तिच्या आठवणीत लग्नानंतर सुद्धा खूप दिवस जळत राहिलात आणि तुमच्या आयुष्यात मी आले ती फक्त एक तडजोड होती. आता नंदिनी जीवाची कॉलर सोडते आणि ढकलून देते आणि म्हणते, हो तुमच्या आयुष्यातील सिक्रेट ही काव्यच होती. तुम्ही तर मला इतकाही दर्जा दिला नाही की तुमचे सिक्रेट्स मला सांगा, आणि तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे असं कसं म्हणू शकता बरं तुम्ही? नाही असं नाही होणार. तुमचं पहिलं आणि शेवटचं प्रेम माझी बहीण काव्याच असेल. आता नंदिनी खूप काही बोलत असते आणि घरातील मात्र काहीच बोलत नसतात. आता नंदिनी जीवाला म्हणत असते, मी तुम्हाला लागलेली एक सवय आहे आणि सवय ही लागताना लागते पण सोडताना मात्र आपण स्वतःहून सोडावी लागते. आणि आता तुम्ही ठरवूनच मला सोडा. तुमच्या दोघांचं लग्न मी स्वतः लावून देईन. आता वसुआत त्या मात्र चांगलीच मान मिरवत असतात, म्हणजे त्यांना हेच हवं असतं ना. आता विक्रम मानिनी काहीच बोलत नसतात. आता नंदिनी अशी हायपर झालेली पाहून काव्या म्हणत असते, ताई प्लीज असं काही करू नकोस, हा अनर्थ आहे ताई प्लीज. आता काव्या हात जोडून नंदिनीला म्हणत असते, ताई जीवा तुझेच आहे. नंदिनी काव्याच्या गालावरून हात फिरवतच म्हणते, काव्या तू सुद्धा माझीच आहेस. अगं काव्या, कायमचा जीव अडकलाय माझा तुझ्यात, माहित आहे ना तुला, मग तू का सांगितलं नाहीस मला हे सगळं? अगं किती विश्वास होता माझा तुझ्यावर, जगात कोणावरही मी माझा इतका विश्वास नाही इतका विश्वास तुझ्यावर ठेवला होता. आता काव्या सुद्धा नंदिनीला रडतच सांगत असते, ताई सांगणार होते ग, खरंच तुला सांगणार होते. गृहप्रवेश माझा ज्या वेळेला झाला त्याच वेळेला मी तुला सांगणार होते की याच घरातल्या दुसऱ्या मुलाबरोबर मला लग्न करायचं आहे. मी हे तुला सांगणार इतक्यातच तू लग्न करून जीवांच्या शेजारी उभी होतीस ग ताई. आता नंदिनीला काव्या असं म्हटल्यानंतर पाठीमागचा क्षण आठवतो ज्यामध्ये काव्याने पार्थचं लग्न झालेलं असतं आणि त्यानंतर लगेच जीवाच्या पाठोपाठ नंदिनी सुद्धा लग्न लावून आलेली असते. आता काव्या म्हणत असते,
त्याच वेळेला तू जीवाबरोबर लग्न लावून या घरात आली होतीस ताई, आणि जीवाने हे सगळं का केलं हे सगळं मला कळत होतं. आता मानिनी त्या लग्नामध्ये म्हणालेली असते की जीवाचं वागणं आम्हाला अतिशय पटलं आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता हे पाठीमागचा क्षण मानिनीला आठवतो आणि विक्रमना सुद्धा त्यांचं बोलणं आठवत असतं. आता विक्रमना सुद्धा लग्नातील त्यांचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये ते म्हणालेले असतात की जीवाने स्वतःहून नंदिनीशी लग्न केलं आहे. आम्ही सांगण्या अगोदरच त्याला ते कळलं, याचा आम्हाला अभिमान आहे. आता नंदिनी काव्याला म्हणत असते, अगं काव्या, हे जे सगळं तू सांगत आहेस ना ते सगळं आपण घरी आल्यानंतरच सांगतेस, पण ज्या वेळेला मी मांडवात आले होते त्यावेळेला तुझं लग्न झालं होतं, माझं नाही. त्यावेळेला तू मला सांगू शकत होतीस ना, आणि हे तुझं प्रेम प्रकरण मला त्याच वेळेला सांगितलं असतंस ना तर त्याच वेळेला मी असं वागलेच नसते. आयुष्यभर मी बिन लग्नाची राहिले असते, पण जीवांशी कधीच लग्न केलं नसतं. अगं काव्या, एकदा फक्त तू मला सांगायचं होतंस ग, मी तुझ्यासाठी सगळं काही सोडून दिलं असतं आणि हे लग्न माझ्यासाठी अनर्थच आहे असं सांगायचं होतं, आणि हे लग्न मी होऊनच दिलं नसतं. हे सत्य तू मला नाही सांगितलंस, पण पार्थांना तरी सांगायचंस ना. गावात नाही ठीक आहे, पण इकडे मुंबईला आल्यावर तर सांगायचंस ना. आता नंदिनी काव्याच्या गालावर हात ठेवतच म्हणते, फक्त एकदा मला सांगायचं होतंस ग तू, मी तुमच्या दोघांच्या मध्ये आलेच नसते. आता नंदिनी अशी बोलत असते आणि काव्या तर खूपच रडत असते. आता काव्या म्हणत असते, अगं ताई, मी गप्प राहिले कारण माझ्या बोलण्याने किती संसार उद्ध्वस्त झाले असते. अगं ताई, तुझं एक लग्न माझ्यामुळे मोडलं होतं, म्हणजे तुझ्या ठिकाणी मी उभारले होते, आणि आता दुसरं लग्न तुझं जीवांबरोबर झालं होतं, मग ते मी कसं मोडणार होते बरं. आणि तू सुद्धा जीवांना मनापासून आपलं मानलं होतं. तू जीवांच्या बरोबर सप्तशती चालली होतीस, मग ती कशी बरं मी विस्कटू द्यायची. आणि काका काकूंचं काय, त्यांनी का बरं हे सगळं सहन करायचं. आता काव्या खूपच रडत नंदिनीला सांगत असते, अगं ताई, गावकरी, आपल्या सगळे नातेवाईक काका काकूंवर अगदी आरोपांची सुरी ठेवून होते. काका काकू, आपले आई वडील, आणि अगदी पार्थवर सुद्धा. म्हणून ताई मी बोलले नाही ग. आता काव्या खूपच रडत असते आणि हात जोडून नंदिनीला सांगत असते, अगं ताई, म्हणूनच याचमुळे मी गप्प राहिले, नाही बोलू शकले मी. आता काव्या खूपच कळकळीने नंदिनीला हात जोडून सांगत असते, ताई खरंच ग, आता आमच्या दोघांमध्ये तसं काहीच नाही, प्लीज ताई एकदा ऐकून घे, आमच्या दोघांमध्ये खरंच काही नाही. आता जीवा म्हणतो, अगं नंदिनी, काव्या खरं बोलत आहे, त्यात काहीही खोटं नाही. तिने लग्नानंतर अगदी दुसऱ्या दिवशी तुला डिवोर्सचा पर्याय दिला होता, पण तूच नाही म्हणालीस तिला. आता नंदिनी जीवाला म्हणते, कारण मला असं वाटलं होतं की लग्नानंतर होईलच प्रेम. तिथे गावामध्ये माझ्या पुढे वणवा पेटला होता आणि त्या आगीतून तुम्ही मला वाचवलं, माझ्या डोक्यावर हात ठेवून. आता नंदिनी पुन्हा जीवापुढे हात जोडते आणि म्हणत असते, त्या हातासाठी मी खूपच ऋणी आहे तुमची, आणि कोणी हातात हात देण्यापेक्षा डोक्यावर हात ठेवला त्या हाताचे मला खूपच महत्व आहे. पण मला आता असं वाटत आहे, तो हात तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवण्याऐवजी काव्याच्या डोक्यावर ठेवायला हवा होता. तिने नाही सांगितलं, पण तुम्ही सांगायला हवं होतं ना. आता काव्या सुद्धा, अगं ताई काय बोलतेस, असंच म्हणत असते. अहो जीवा, त्याच वेळेला तुम्ही सांगू शकला असता ना की माझं काव्यावर प्रेम आहे, मला नाही. निदान आई बाबांना तरी सांगायचं. तुमच्या भावाला तुम्ही मित्र मानता ना, मग त्यांना तरी सांगायचं होतं तुम्ही. आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, अगं कोणत्या तोंडाने मी सांगणार होतो, मी तिथे येण्या अगोदर दादाचं आणि काव्याचं लग्न लागलं होतं, मग मी कशी काय प्रेमाची कबुली देणार होतो. आता जीवा असं बोलल्यानंतर नंदिनी पटकन डिवोर्स बद्दल बोलून जाते. आता नंदिनी म्हणत असते, ज्या तोंडाने तुम्ही डिवोर्सची कबुली दिली त्याच तोंडाने तुम्ही सांगायला हवं होतं. आता डिवोर्स बद्दल ऐकून मानिनी, विक्रम सगळेच एकदम थक्क होतात. आता त्यांना एका पाठोपाठ एक एक धक्के बसत असतात. आता मानिनी म्हणते, डिवोर्स. आता डिवोर्स म्हणल्यानंतर विक्रमना सुद्धा जोराचा धक्का बसतो. रम्या म्हणत असते, डिवोर्स या दोघांचा. त्यावेळेला वसुवात्या म्हणत असतात, अगो रम्या, हे काय, कधी यांचा डिवोर्स ठरलाय. आता विक्रम पटकन नंदिनी पुढे येतात आणि म्हणतात, काय डिवोर्स. त्यावेळेला मानिनी सुद्धा येते आणि म्हणते, काय बोलतेस नंदिनी तू, डिवोर्स
काय काय बोलत आहेस तू? आता जीवा नंदिनीला म्हणतोस तो, अगं तू काय काय सांगत आहेस? आता नंदिनी पुन्हा चिडून म्हणते, काय झालं सांगायचं नव्हतं का सगळ्यांना? अजून किती लपवाछुपी करणार आहोत आपण? जे वेळीच बोलायचं होतं ते बोललो नाही आपण, मग त्याचे परिणाम दिसतायत ना आता. काय झालं आहे हे सगळं? मग अजूनही आपल्याला सिक्रेट्स ठेवायचेच आहेत का? आता हे सगळं नंदिनीचं बोलणं ऐकून पार्थ उभा राहतो आणि म्हणतो, नाही आता कोणतीही कोणाचीच सिक्रेट राहणार नाही, हे सगळं उघड होतंय हेच बरं आहे. आता पार्थ म्हणतोस तो, खरं तर हा सगळा लपंडाव आधीच थांबायला हवा होता, पण तसं झालं नाही. आई बाबा तुम्ही काळजी करू नका, नंदिनी जे काही बोलत आहे ते बरोबरच आहे, या दोघांना मोकळं करून टाकूया. आता विक्रम अरे काय बोलतोयस असं म्हणत असतात, तेवढ्यातच पार्थ म्हणतो, नकोय मला हे लग्न. आता डिवोर्स. आता पार्थच्या तोंडून असं वाक्य ऐकून रम्या मात्र चांगलीच खुश झालेली असते. आता तिला काय करून काय नको असंच झालेलं असतं आणि तिचा आनंद पाहून वसू त्यांना आनंद झालेला असतो. आता पार्थ म्हणत असतो, मला काहीच नको आहे, म्हणजे मी जर काव्याबरोबर डिवोर्स घेतला तर मला काहीच फरक पडणार नाहीये. आता विक्रम म्हणतात, अरे पार्थ काय बोलतोयस तू? काय बोलताय नंदिनी आणि तू? बरं डिवोर्स? कोणाचा डिवोर्स? काही सांगाल का मला? आता विक्रम थोडस चिडूनच म्हणत असतात, नाही नाही कोणीही डिवोर्स घेणार नाही. त्यावेळेला नंदिनी म्हणते, सॉरी बाबा, आता वेळ हातातून निघून गेली आहे, आम्ही चौघांनी अगोदरच डिवोर्स फाईल करून ठेवला आहे. आता जीवा पुन्हा नंदिनी पुढे हात जोडतो आणि म्हणतो, नंदिनी बस बस कर आता काहीही बोलू नकोस. आता पुन्हा नंदिनी जीवा पुढे हात जोडते आणि म्हणते, जीवा तुम्ही नाही तर मी जोडते तुमच्या पुढे हात, अगदी तुमच्या पुढे काव्या पुढे मी हात जोडले पाहिजे. चूक तुमची नाही तर चूक माझी आहे. जीवा मी जर नसते तर तुमच्या दोघांचं लग्न झालं असतं, मी तुमच्या मध्ये आले म्हणूनच तुमच्या दोघांचं लग्न झालं नाही. मी जर नसते ना तर अशी 3-3 जीवांची फरफट झालीच नसती. भर मांडवातून मला कोणीतरी पळवून नेलं आणि परत आले त्यावेळेला माझ्या मनाचे तर धिंडवडेच निघाले. आता नंदिनी पुन्हा चिडून जीवाला म्हणत असते, तुम्ही का परत आणलं मला? का वाचवलं बरं? खरं सांगू का जीवा तुम्हाला, माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा निर्णय संपूर्णपणे तुमचाच होता. तुम्ही का असं केलं जीवा? तुम्ही त्याच वेळेला काव्यावरचं प्रेम मला सांगितलं असतं किंवा छातीवरचा टॅटू दाखवला असता तर बरं झालं असतं. मी जर तुमच्या आयुष्यात आले नसते ना तर तुमचं काव्याबरोबर लग्न झालं असतं. जीवा अजूनही वेळ गेलेली नाही, आता तुम्ही दोघं जण लग्न करू शकता. आता हे ऐकून जीवा म्हणत असतो, काय काय बोलतेस नंदिनी तू? त्यावेळेला नंदिनी म्हणत असते, हो लग्नानंतर होईलच प्रेम हे असं नकोच, लग्न आधीच प्रेम जिंकू दे, 2 प्रेम करणारे जीव एकत्र येऊ देत. आता ही नंदिनी तर चांगलीच हट्टाला पेटलेली असते. आता ही बोलतच असते तेवढ्यातच तिचे बाबा पुढे येतात आणि म्हणतात, बरोबर बोलत आहेस नंदिनी, तू अगदी बरोबर बोलत आहेस. नंदिनी तू नको थांबूस याच्या आयुष्यामध्ये, चल माझ्या बरोबर घरी चल, तू माझ्या बरोबर घरी चल. मुलगी कधीही आपल्या बापाला जड नसते. मी तुझा विचारच केला नाही, तू गेल्यानंतर काव्यालाही जबरदस्ती लग्नाला उभं केलं, काहीही विचार न करता. गावच्या आणि समाजाच्या प्रेशर खाली मी हे सगळं केलं, पण आता नाही, चल तू माझ्या बरोबर घरी. आता हे तिचे वडील असे घरी चल म्हटल्यानंतर नंदिनी पटकन आवरायसाठी तिच्या रूम मध्ये जात असते. आता मानिनी म्हणते, अहो भाऊजी काय बोलताय तुम्ही, असं बोलू नका. आता ही नंदिनी मात्र काहीच ऐकत नसते. आता तिच्या रूम मध्ये ती जातच असते आवरायला आणि जीवाही पाठीमागून धावत धावत जातो. नंदिनी नंदिनी करत असतो. आता इकडे पाठीमागे विक्रम नंदिनीच्या वडिलांना म्हणत असतात, अरे काय वागतोयस तू, विषय संपवायचा की वाढवायचा? आता ते म्हणत असतात, हो हो मी विषय आता संपवणारच आहे विक्रम, मी हा आता विषय संपवणारच आहे. तुझ्या जीवाने आणि माझ्या काव्याने जे काही केलं आहे ना, हे जे काही लपवलं आहे त्यानंतर मला इथे थोडा वेळही थांबवणार नाही. आता नंदिनीचे वडील विक्रमना म्हणत असतात, माझी मुलगी मला इतकी जड झाली होती का? जीवाने डोक्यावर हात ठेवल्याबरोबर तिचं लग्न त्याच्याबरोबर लावून दिलं, स्वतःला 2 थोबाडीत मारून घ्याव्याशा वाटत आहे ना. काही चौकशी केली, विचारपूस केली आणि लगेच तिचं लग्न लावून दिलं. आता ते काव्याला म्हणत असतात, आणि काव्या इतकं सगळं होतं तू मला का सांगितलं नाहीस बरं? इतकं सगळं तुमचं होतं आणि तुम्हाला भीती नाही का वाटली? हे सगळं जर घरातल्यांना माहीत पडलं तर काय होईल? का तुम्हा दोघांना खात्री होती हे कोणालाही कधीच माहीत होणार नाही? काव्या बोल बोल पटकन, असं म्हणून तिचे वडील तिला आता रागवत असतात. तेवढ्यातच आता मानिनी मात्र काव्याची बाजू घेते आणि म्हणत असते, भाऊजी तुम्ही काव्याला अजिबात रागवू नका. आता मानिनी काव्याच्या वतीने तिच्या वडिलांना सांगत असते, अहो भाऊ
भाऊजी काव्या अशी वागली कारण तिने आपल्या सगळ्यांचा विचार केला, अगदी तिने स्वतःचा विचार केला नाही पण आपल्या सगळ्यांचा विचार केला, हे तुमच्या लक्षात येत नाहीये का? आणि भाऊजी हे तुमचेच चांगले संस्कार आहेत ना, मग त्याच्याविषयी बोलूया आपण, उलट तुम्ही तिलाच दोष देताय का? आता मानिनी अशी बाजू काव्याची घेत आहे पाहून वसवत्ते आणि रम्याला मात्र बरं वाटत नसतं. आता मानिनी म्हणत असते, नाही, माझ्या दोन्हीही सुनांचा यामध्ये काहीही दोष नाहीये आणि काव्याबद्दल जर कोणी काही बोललं ते तर मी ऐकूनच घेणार नाहीये. आता पार्थ मानिनीकडे पाहत असतो आणि भाऊजी तुम्हाला एक सांगतो, नंदिनीला सुद्धा मी तुमच्या सोबत तिला घेऊ जाऊ देणार नाही. आता नंदिनीचे वडील म्हणत असतात आणि तिलाच जर इथे थांबायचं नसलं तर? आता मात्र मानिनीकडे काही शब्दच नसतात. आता इकडे नंदिनी रागारागाने तिच्या रूम मध्ये येऊन बॅग भरायला सुरुवात केलेली असते. पाठीमागून जीवा सुद्धा आलेला असतो. नंदिनी नंदिनी ऐक ना, थोडं ऐक असं म्हणत असतो पण नंदिनी काही ऐकायला तयार नसते. आता नंदिनी जीवाचा हात रागाने हिसकावून देते आणि म्हणते, आता का माझ्या पाठीमागे आला आहात जीवा? तुमच्या आयुष्यात मी कधी नव्हतेच असं समजा. आता जीवा नंदिनीच्या पाठीमागेच धावत असतो. अगं नंदिनी ऐक ना, तू जर माझ्या आयुष्यात नसलीस तर मी माझा आनंद कुणाबरोबर शेअर करू, माझं दुःख मी कुणाला सांगू बरं? आता जीवा जुन्या गोष्टी नंदिनीला सांगत असतो. अगं नंदिनी, आपली ती पाणीपुरी, आपल्या रात्रीच्या एकत्र गप्पा, आपल्या सगळ्या आठवणी, हे सगळं आपलं आहे ग. तू धडपडणं, मी तुला सावरणं, तू माझ्या जखमेवर फुंकर घालणं, हे सगळं आपलं आहे नंदिनी. आता जीवा नंदिनीच्या दंडाला धरूनच म्हणत असतो, नंदिनी ही आपली रूम आहे, हा सगळा पसारा आपला आहे आणि जिथे पसारावाला आहे तिथे चकाचक बाई असायलाच हवी ना. नंदिनी तू माझी सवय नाहीस तर तू माझी सोबत आहेस आणि तुझ्या सोबतीशिवाय मी एक पाऊलही टाकू शकत नाही, लक्षात येते का तुझ्या? आता जीवा नंदिनी पुढे पुन्हा हात जोडत असतो. नंदिनी प्लीज ऐकून घे ना, नको न जाऊस इथून. आता नंदिनी मात्र काही ऐकत नाही, तिचे कपडे गोळा करून बॅगेमध्ये भरतच असते. आता नंदिनी रागाने जीवाला म्हणत असते, नाही जीवा, आपली सोबत इथेपर्यंतच होते, जर तुम्हाला माझ्या सोबत राहायचं होतं तर तुम्ही हे सत्य मला अगोदरच सांगितलं असतं. एक वेळेस माझं नुकसान जर कोणी केलं तर ते मी सोसू शकते, पण माझा विश्वासघात कोणी केला तर ते अजिबात मला सहन होणार नाही आणि हे तुम्हाला चांगलंच माहित होतं. असं म्हणून पुन्हा नंदिनी बॅग भरायला सुरुवात करते. आता जीवा सारखा कळकळीने सांगत असतो, नंदिनी मी तुझा नाही विश्वासघात केला, नंदिनी ऐक ना. पुन्हा तिच्या दंडाला धरतो आणि म्हणतो, नंदिनी मी तुझा नाही ग विश्वासघात केला. आता जीवा रडतच नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी या जगात सगळ्यात जास्त विश्वास तू माझ्यावर ठेवला होतास, मग मी तुझा विश्वासघात करीन का? अगं नंदिनी, या लग्नावर विश्वास ठेवायला तू शिकवलंयस मला, तू दिलेलं घड्याळ मी घातलं सुद्धा आणि वेळेवर विश्वास ठेवायला तूच शिकवलंयस मला. नंदिनी मी एक स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्नावर विश्वास ठेवायला तूच शिकवलं होतंस मला आणि त्या स्वप्नाचे तुकडे झाले त्यावेळेला त्या स्वप्नावरून चालत असताना आणि ते तुकडे जोडायला तूच शिकवलं आहेस मला. नंदिनी तू माझ्यासाठी फायनल आहेस, तू माझी खान आहेस खान. नंदिनी तू माझ्या सोबत असशील ना तर प्रत्येक क्षण खास आहे माझ्यासाठी. आता जीवा पुन्हा हात जोडून नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी प्लीज ग, एक चान्स दे मला, तुझं वेडं प्रेम माझ्यावर आहे ते मला खूपच उशिरा कळतं, आता फक्त एक चान्स दे मला. आता जीवा हात जोडून नंदिनीला म्हणत असतो, तू माझ्या आयुष्यातील अंतिम सत्य आहेस, खरंच अंतिम सत्य आहेस. आता नंदिनी मात्र शांतच असते. आता तिथेच ड्रेसिंग टेबलवर त्यांच्या लग्नाचा फोटो ठेवलेला असतो, त्याच्याकडे नंदिनी पाहते. आता हळूहळू चालतच त्या फोटोकडे जाते आणि हातामध्ये तो फोटो घेते आणि पाहत सुद्धा असते. आता तिच्या काय मनात येतं, पटकन तो फोटो खाली टाकते आणि फोडूनच टाकते आणि जीवाला म्हणते, हे आहे आपल्या दोघांचं अंतिम सत्य. आता नंदिनी खूपच चिडलेली असते जीवावर. आता पुन्हा ती तिची कपडे बॅगमध्ये भरायला लागते. त्यावेळेला तिच्या हातामध्ये तिच्या लग्नाची साडी येते. आता ती लग्नाच्या साडीकडे बघत खूपच वाईट चेहरा करत असते. आता जीवा तर काहीच बोलत नाही, आता काय बोलावं त्याला कळतच नसतं. आता नंदिनी त्या साडीकडे बघतच असते. तेवढ्यातच आजचा भाग इथेच संपवला आहे. आता पुढील भागाचा जबरदस्त प्रोमो दाखवला आहे. त्यामध्ये नंदिनी लग्नाची साडी जाळत असते आणि स्वतः म्हणत असते, आज माझ्या विश्वासाला आग लागली आहे. आता जीवा पाठीमागून म्हणत असतो, याच आगीतून
पुन्हा आपलं जग मी उभा करीन। आता इकडे पार्थ स्वतःच्या डोक्यावरच पाणी ओतून घेऊन म्हणत असतो, लग्नावर नाही तर प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ आता संपला आहे। काव्या पाठीमागून म्हणत असते, हा प्रेम करणारा पार्थ मी पुन्हा मिळवणार आहे। आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधील पुढील भाग बघण्यासारखे असणार आहेत, खूपच मनोरंजक कारक असणार आहेत। तर आता हे चौघे पुन्हा एकत्र येतील का, हेच आपल्याला पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। तर हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा।